रशियाने जगातली सर्वात घातक आण्विक क्रूज मिसाईल बनवली आहे। ही मिसाईल परीक्षणादरम्यान सलग 15 तास हवेत होती आणि 14,000 किलोमीटरचा पल्ला या मिसाईलने गाठला। या मिसाईलमुळे अमेरिकेची गुप्त ठिकाणंही आता सुरक्षित राहिलेली नाहीयेत। 2 दिवसांपूर्वीच रशियाला टॉम हॉक मिसाईलची धमकी देणाऱ्या ट्रम्प यांना पुतिन यांच्याकडून सणसणीत उत्तर मिळाले। ही विनाशकारी मिसाईल कशी आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। रशियाच्या बुरेवेस्निक मिसाईलचं यशस्वी परीक्षण। अमेरिकेच्या टॉम हॉक मिसाईलला रशियाचं प्रत्युत्तर। जगातील सर्वात घातक मिसाईलमुळे अमेरिकेला धडकी। रशिया युक्रेन युद्धाची धग अधिकच पेटली आहे। हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र रशियानं बेधडकपणे न्यूक्लिअर मिसाईलचं परीक्षण करून युक्रेनसह अमेरिकेलाही सावध राहण्याचा इशारा दिलाय। रशियानं बुरेवेस्निक या न्यूक्लिअर क्रूज मिसाईलचं यशस्वी परीक्षण केलं। या मिसाईलनं तब्बल 15 तास हवेत उड्डाण करून 14,000 किलोमीटर अंतर पार केलं। या मिसाईलच्या यशस्वी परीक्षणामुळे अमेरिका आपल्या टार्गेटपासून दूर नाही असे स्पष्ट संकेत रशियानं दिले आहेत। बुरेवेस्निक ही मिसाईल जगभरातील सर्व मिसाईलच्या तुलनेत सर्वाधिक घातक मानली जाते। रशियन भाषेतल्या बुरेवेस्निक या शब्दाचा अर्थ आहे तुफानी पक्षी। या मिसाईलची गती तब्बल 1300 किलोमीटर प्रति तास एवढी आहे। सामान्य क्रूज मिसाईलवर जेट इंजिन बसवलेलं असतं, पण बुरेवेस्निक मिसाईलमध्ये लहान परमाणु रिॲक्टर बसवण्यात आलाय, ज्यामुळे मिसाईल न थांबता पृथ्वीची प्रदक्षिणा घालू शकते। परीक्षणादरम्यान बुरेवेस्निक मिसाईल सलग 15 तास हवेत उडत होती आणि मिसाईलनं तब्बल 14,000 किलोमीटर अंतर पार केलं होतं। हे मिसाईल 25 ते 100 मीटर इतक्या कमी उंचीवरही उडू शकते, ज्यामुळे रडार सिस्टीम मिसाईल शोधण्यात अकार्यक्षम ठरू शकतात। ही मिसाईल का महत्वाची आहे याचं कारण म्हणजे 2 गोष्टी। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या मिसाईलची रेंज, जी साधारणपणे आता जी अधिकृतपणे घोषणा केली आहे त्यानुसार 14,000 किलोमीटर आहे, पण काही आपण जर इंटरनेटवरचे रिपोर्ट्स पाहिले तर ते रिपोर्ट्स असं म्हणतात की याची रेंज साधारणपणे 22,000 किलोमीटर, म्हणजे जगभरात ती कुठेही मारा करता येऊ शकते इतकी आहे। आणि रशियाने जे आता आकडेवारी घोषित केली आहे त्या आकडेवारीनुसार ही मिसाईल साधारणपणे 15 तास सलग हवेत क्रुझिंग करत होती। याचाच अर्थ असा की ही मिसाईल ही कोणत्याही फ्युएलने किंवा ही मिसाईल कोणत्याही केमिकलने पावर्ड नसून या मिसाईलच्या एक छोटासा न्यूक्लिअर प्लांट आहे, म्हणजेच ही न्यूक्लिअर पावर्ड आहे। याचा अर्थ असा की बराच वेळ हवेत राहण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे। पृथ्वीच्या भोवती बरेच वेळा परिक्रमण ही मिसाईल करू शकते आणि मग आपल्या लक्षाचा वेध घेऊन किंवा सगळी रडार सिस्टीम जगभरातली किंवा शत्रूंची रडार सिस्टीम छेदून ही मिसाईल तिच्या ज्या लक्ष्यावर मारा करू शकते। या मिसाईलची दूरवर मारा करण्याची क्षमता पाहता जगाच्या नकाशावर असा कोणताही देश नाही जो या मिसाईल पासून सुरक्षित असेल। डोनाल्ड ट्रम्प यांना रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यात सातत्यानं अपयश येत आहे, त्यामुळे निराश झालेल्या ट्रम्प यांनी थेट रशिया विरोधात मैदानात उतरण्याची तयारी केली। अमेरिकेचं शक्तिशाली टॉम हॉक क्षेपणास्त्र युक्रेनला देणार असल्याची धमकी ट्रम्प यांनी रशियाला दिली होती। या धमकीला रशियाकडनं जशास तसं उत्तर देण्यात आलं। रशियाकडनं अमेरिकेच्या टॉम हॉक क्षेपणास्त्रानं हल्ला झाला तर रशियाही अमेरिकेवर पलटवार करेल असं पुतिन यांनी स्पष्ट केलं होतं। रशियावर अमेरिकेच्या टॉम हॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला तर रशियाकडूनही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल, पण संघर्ष किंवा कोणत्याही वादापेक्षा संवाद नेहमीच चांगला असतो। आम्ही नेहमीच संवाद सुरू ठेवण्यासाठी समर्थन केलं। 2 दिवसांपूर्वीच पुतिन यांनी अमेरिकेला प्रतिहल्ल्याचा इशारा दिला आणि लगेचच बुरेवेस्निक क्रूज मिसाईलचं यशस्वी परीक्षण करून दाखवलं। अमेरिकेची टॉम हॉक क्रूज मिसाईल ही जगातील सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्रांपैकी एक आहे, पण रशियानं अमेरिकेच्या एक पाऊल पुढे टाकून अमेरिकेलाच हादरा दिला। रशिया आणि युक्रेन यांच्यात जे युद्ध सुरू आहे त्याला कोणताच कन्क्लुडिंग एंड अजून मिळालेला नाहीये आणि त्याच्यामुळे दोन्ही बाजूंनी आता पेशन्स संपत चालल्या। त्यातच ट्रम्प सत्तेत आल्यानंतर खरं तर त्यांना ते युद्ध संपवायचं होतं, पण त्या आघाडीवरही त्यांना कोणतंही यश न मिळाल्यामुळे आता युक्रेनला आपण अतिशय शक्तिशाली अशी टॉम हॉक मिसाईल देऊ करू आणि त्याच्यामुळे रशियाला निर्वाणीचा इशारा खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता। पण या इशाऱ्याला
छेद देणारी घटना किंवा आव्हान देणारी घटना म्हणजे ही रशियाची नवीन मिसाईल म्हणून पाहता येते. रशिया युक्रेन युद्धात अमेरिकेनं उडी घेणं पुतीन यांना फारसं आवडलेलं नाहीये. डोनाल्ड ट्रम्प युद्ध थांबवण्यासाठी सतत प्रयत्न करतायत, मात्र पुतीन फक्त रशियाच्या अटींवरच युद्धविरामासाठी तयार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही महासत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. त्यामुळे युक्रेनचं युद्ध थांबवता थांबवता या दोन महासत्तांमध्येच कधी भडका उडेल याचा काही नेम नाहीये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.